नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिलेज टेक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, इथे तुमच्यासाठी एक सर्वात मोठी आणि गुड न्यूज, ब्रेकिंग न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे ₹15,530 जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे कसे पाहायचे? ज्या शेतकरी मित्रांनो इथे ई पीक पाहणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना इथे पैसे मिळणार का ज्या शेतकऱ्यांनी इथे पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना पण इथे पैसे मिळणार, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला कसे चेक करायचे त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, कृषीविषयक अपडेट असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेविषयक अपडेट असो ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला पण विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना इथे आपल्याला ₹15,530 मिळणार आहेत. हे तर आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्या खात्यामध्ये पडणार आहेत. तर तुमच्या मोबाईलमधील ई पीक पाहणीची ॲप ही ओपन करा. जर ही ॲप नसेल तर ही ॲप तुमच्या Google Play Storeवर डाउनलोड करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ई पीक पाहणी करणे ते सर्वात गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ई पीक पाहणी करण्यासाठी तुमचा जो मोबाईलचं प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरवर तुम्ही ई पीक पाहणी टाकून ही ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर पर्यायावर तुमचे विभाग निवडा, ई पीक पाहणी केलेले पर्याय निवडा. तर शेतकरी मित्रांनो, 4 अंकाचा तुम्हाला तिथे ओ टी पी येईल. तुम्ही ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला तिथे फॉरगेट या पर्यायावर क्लिक करून संकेतस्थळ पाहू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फॉरगेट या बटनावर क्लिक करून तिथे तुमचा जो 4 अंकी संकेत आहे तो तुम्ही तिथे टाकता. तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्याच्या पुढच्या प्रोसेसवरती जाऊन तुम्हाला तिथे पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी केलेली पिकांची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी ई पीक पाहणीच्या ॲपवर गेल्याच्यानंतर तुम्ही तिथे पर्यायावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी ई पीक पाहणी तुम्ही केलेली आहे त्या पाहणीची तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुमचा गट क्रमांक कोणता आहे ते पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तुमचा तिथे यादी क्रमांक कोणता आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या जमिनीची गुणवत्ता किती आहे ते पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तिथे त्यावेळेस कोणत्या पिकाची ई पीक पाहणी केली होती हे पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावामधील जितके शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांचे तिथे नाव तुम्हाला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, तिथे आपल्याला कसे कळेल की माझी ई पीक पाहणी झालेली आहे की नाही? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस ती यादी चेक करताल त्या यादीमध्ये तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांचे नाव तुम्हाला ग्रीन या ऑप्शनमध्ये दिसतील. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी इथे ई पीक पाहणी केलेली आहे त्यांचं ऑप्शन इथे हिरव्या पर्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी इथे ई पीक पाहणी केलेली आहे असे शेतकरी मित्र त्यातून तुम्ही समजू शकता. जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर इथे ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला कसे कळेल की तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे की नाही? तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी तिथे ई पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तिथे ग्रीन ऑप्शन येणार नाही. त्यांना इथे कोणताही ऑप्शन येणार नाही, फक्त त्यांचं तिथे नाव येऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं फक्त तिथं नाव येणार आहे. त्यानंतर तुमच्या तिथं यादीमध्ये तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला तिथे कोणताही ऑप्शन येणार नाही ग्रीन पर्यायाचा, म्हणजे तुम्ही तिथे ई पीक पाहणी केलेली नाही. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तिथे दुसऱ्या पर्यायावरती जाऊन ई पीक पाहणी या ऑप्शनवरती जाऊन तुमचा जो क्रमांक आहे तो तुम्ही 4 अंकी क्रमांक तिथे फिल करून तुमचा जो तुमचा जो तिथे पर्याय आहे तो तुम्ही निवडून तुमच्या जी पिकाची माहिती आहे ती तुम्ही साठवू शकता तिथे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसे करायचे त्याबद्दल पण मी संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही तिथे पाहू शकता की पीक पाहणी कशी करायची आहे याबद्दल पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये सर्वात अगोदर तुमचा गट क्रमांक तुम्हाला तिथे टाकावा लागतो. गट क्रमांक टाकल्याच्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुमची जी शेतीची माहिती आहे ती तुम्हाला तिथे टाकावी लागतात. तुमचे जे क्षेत्र आहे शेतीचं ते तुम्हाला तिथे टाकावं लागतं की तुमचे
शेतीमध्ये किती क्षेत्रामध्ये किती पीक आहे, कोणतं पीक आहे हे तुम्हाला तिथे टाकावं लागतं. जसे की 2 हेक्टर असो, 3 हेक्टर असो, तुम्हाला तिथे ते टाकून तिथे तुम्हाला खाली पर्याय असतात, की तुम्हाला फळबागायत आहे, की पीक आहे, तो पीक असेल तर पीक टाका, फळबागायत असेल तर फळबागायत टाकू शकता. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडू शकता, त्यानंतर तुमचं गाव निवडू शकता. त्यानंतर तुमचं जे पीक आहे ते पीक निवडू शकता. निर्भया पीक आहे, खरीप पीक आहे, हंगामी पीक आहे. ते सर्व तुम्ही तिथे निवडू शकता आणि ते निवडण्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, खाली तुम्हाला तुमचा जो पेरा आहे तो तुम्हाला पेरा तिथे टाकायचा आहे, की तुम्ही जर सोयाबीन जर तिथे फिल केलेली असेल तर तुम्ही सोयाबीन किती एकरामध्ये केलेली आहे, 1 एकर केलेला आहे की 2 एकर केलेला आहे, ते तुम्ही तिथे फिल करू शकता. ते फिल केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खाली तुमचं ऑप्शन सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तिथे एक फोटो कॅप्चर करून तिथे तुम्ही एक फोटो कॅप्चर करण्याचं तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल. तुम्ही तुमच्या शेतामध्ये असाल तर तुम्ही शेतामधील जे समजा ज्वारीची तुम्ही ते करीत असाल किंवा हरभऱ्याची करीत असाल तर तुम्हाला हरभऱ्याचा फोटो काढून इथे क्लिक करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तिथे 200 मीटरच्या दायऱ्यामध्ये हा फोटो काढायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतामध्ये जाऊन करत असाल तर शेतामध्ये पण करू शकता. तुम्ही त्यानंतर फोटो इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची तिथे ई-पीक पाहणी होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तिथे 48 तासामध्ये काही जरी बदल करायचे असेल तर तुम्ही तिथे करू शकता. जर शेतकरी मित्रांनो, तिथे जर 48 तासानंतर जर तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न करत असाल तर शेतकरी मित्रांनो, तिथे कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 48 तासाच्या आतमध्ये तुम्ही तिथं कोणताही जे तुम्हाला काही बदल करायचा आहे ते तुम्ही करू शकता. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे 48 तासाच्या अगोदरच जो बदल करायचा आहे तो करा. त्यानंतर अन्यथा तुम्हाला कोणताही त्यामध्ये बदल करता येणार नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जी लागवडीचे पीक टाकलेलं आहे ते पण तुम्हाला बदलता येतं. तुमची शेती जर कमी असेल तर तुम्हाला शेतीची जर गुणवत्ता कमी करता येते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे कमी करायचं आहे ते तुम्ही तिथे कमी करू शकता, जास्त करू शकता. शेतकरी मित्रांनो, पण ते 48 तासाच्या अगोदर करू शकता. जर 48 तास झाले तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तिथे काहीही करू शकत नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याची जर यादी लागली असेल तर कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तो तर इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जो शेतीविषयक अपडेट असो किंवा कोणत्याही सरकारी योजनाविषयक अपडेट असो, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत असतो. तसेच मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.